नमस्कार मंडळी. नमस्कार. आज सकाळी व्हिडिओ टाकला होता आपण की सोनूची मम्मी आता माहेराला जाणार आहे डिलिव्हरीसाठी. जाणार आहे मी माहेराला, पण सोनूला सुट्ट्या लागल्यावर. आता सोनूच्या परीक्षा चालू आहे. चालू नाही, चालू होणार आहे. हा, परीक्षा झाली की सोन्याला घेऊन ती जाणार आहे मग माहेराला. याचं कारण असं आहे की आमच्या घरात सगळे काम मलाच करावं लागते, कारण मला कोणी मदतीला नाहीये. दिवसभर काम करून मी थकून जाते, माझा अर्धाही तास आराम होत नाही. त्याच्यामुळे मी सोनू माझी मम्मीची इथे गेल्यावर आराम करू मस्त. हिला काय रात्री झोप नाही लागत, चुळबुळ चुळबुळ, हातच दुखते, कंबरच दुखती, आणि मग दुपारी झोप घ्यायला तिला टाइम नाही भेटू राहिला. दिवसभर घरचीच कामं जाते मला, कारण थकवा जाणवत असल्यामुळे ना तिला 12 स्वयंपाकाला वाजू राहिले. आज 3:30 वाजता तिचं धुणे भांडे झाले होते. त्याच्यानंतर मी फरशी पुसली. फरशी पुसल्याच्या नंतर काय एक व्हिडिओ काढला आम्ही, आणि लगेच सोनू आला. सोनू आल्याच्या नंतर परत त्याचं आवरत बसले. नंतर त्याला तुम्हाला माहिती संध्याकाळचा स्वयंपाक, दिवा, अगरबत्ती, म्हणजे पूर्ण दिवसच कामात जातो. रात्री पायी झोपेल होती 2-3च्या नंतर आहे ना. हा, आणि सकाळी लवकर उठली सोन्याला डबा करून द्यायला. उठावंच लागतं, लेकराची शाळा राहते. एक तर आपण नाही उठलं की मग त्याचं बी सगळं पांगून जातं. तर हिची काही झोप नाही उरायली, आणि दिवसा बी हिला आराम करायला काही टाइम नाही भेटू राहिला. तर मग लय परेशानी उरायली. त्याच्यामुळे मी ठरवलं की सुट्ट्या लागल्यावर मम्मीच्या इथे जाऊन आराम करायचा. पण कमेंट अशा आल्या त्या व्हिडिओला की तू जर माहेरी गेली तर तुझं सिझर होईल. माझा माहेरी जाण्याचा शिजायचा काय प्रश्न आहे सोनूच पप्पा. तू माहेरी कशाला जाणार आहे? आराम करणार आहे मी. मला इथं लय थकून जाते मी काम करू करू. तर मग तू तिथं खाशील आणि बसून राहशील आणि आराम करशील. हा, मग तुझ्या शरीराचा व्यायाम नाही होणार, हालचाल नाही होणार. मग सिझरचे चान्सेस वाढन ना. सिझर व्हायची शक्यता वाढणार आहे का नाही? इथं दिवसभर चालू राहते. पण मी मग याच्यावर मार्ग हाच आहे ना की इथंच काम करायचं हळूहळू आणि आराम करायचा. थकवा का जाणवतो आता, की असं म्हणते की दुसऱ्या डिलिव्हरीला जाणवत असतो, पहिल्या डिलिव्हरीला जाणवत नाही थकवा. मला सोनूच्या वेळेस काही थकवा जाणवला नाही, आपण आता जाणवतोय. जीवार येतं मला काम करायचं, आळस येतो, आणि एकदा बसले की बसूनच राहू वाटतं. पहिल्या डिलिव्हरीला आता 14 वर्ष झाले तुला, दोघांमध्ये आता 14 वर्षाचा गॅप आहे. पण आता ते 14 वर्षाच्या नंतर मला काय माहिती यावेळेस खरंच थकवा जाणवू राहिला. तर मग तेव्हा तो अंगात ताकद असन, आता तेवढीच ताकद असन का तो अंगात? मग त्याच्यामुळे थकवा जाणवतो. आणि अशी पण कमेंट आली होती की मुलगी होणार असली तर थकवा जाणवतो म्हणून. मग जाणला थोडाफार थकवा. हा, आणि बरेच जण म्हणले की डॉक्टरला दाखवून घ्या एकदा. बरोबर आहे त्यांचं. तुम्हाला खासगी दवाखान्यात नेलंच नाही सोनूची पप्पा. तर मग आपण तुझ्या सगळ्या तपासण्या केल्या, सरकारीत का व्हायना, सोनोग्राफ्या केल्या 3, त्याच्यात काही निघलं का? नाही, सगळं चांगलं सांगितलं. हा, त्याच्यामुळे मग मी तुला नेलं नाही. काही गरज वाटली मी तुला दवाखान्यात नेईन. आणि आता वाटतंय आपल्याला की बाबा तुला थकवा जाणवतोय तर दवाखान्यात नेऊ. हा, खासगी दवाखान्यात जायचं मला एकदा. हा, नेतो मग तुला. तर असं आहे, तू जर माहेरी गेली तर मग तिकडं सिझरचे चान्स वाढन. आणि तू असं जर थकवा आहे तुला, गळेल आहे तू, तर तू हमखास सिझर होणार आहे ना. अंगात ताकद नसल्यावरच करते ना सिझर. बरोबर आहे. नॉर्मलची कॅपॅसिटी नसली तेव्हा सिझर करते ना. तुम्ही फिरत जर राहिल्या ना तर तुम्हाला पुढे काहीच त्रास होत नाही असं मी ऐकलेलं आहे. आणि इथं म्हणजे मी सारखी फिरतच राहते. मम्मीच्या घरी खाऊन बसणारच आहे. आणि तुला वाटतं की माझी खाजगी दवाखान्यात ट्रीटमेंट लावत नाही, हा, तर आता आम्हाला टोटल ओळखते सगळीकडं. आम्ही सरकारी दवाखान्यात बी गेलो तर सगळे ओळखीचेच आहे. आमची काळजी घेते, सगळं व्यवस्थित चेक वगैरे करते. असं नाही ना की व्यवस्थित चेक नाही करत, काही नाही. पण खासगी दवाखान्यामध्ये पावडर किती मोठ्या औषध गोळ्या देते सोनूच पप्पा. आता खाजगीमध्ये जास्तच देणार आहे ना, त्याचा व्यवसाय आहे ना. 2 पैसे जास्त कमावचे, 2 गोळ्या शिल्लक लिहितील त्या. पण तुला सरकारीत बी गोळ्या लिहून द्यायला ना त्या ना. हा, चालू आहे 2 गोळ्या. हा, मग ज्याची गरज आहे तितकं देते ना सरकारीमध्ये. तुला वाटतं असं खाजगीत देते तिथं बी जाऊ आपण, तसं काही नाही. खाजगीत जायचंच आहे मला एक दिवस. हा, तर पाय मग तू तुझं ठरव की माहेरी जायचं का नाही जायचं तर. आणि इथं मी तुला मदत बी करू लागू राहिलो ना आता किती मोठी. आता भाकरी कोरड्याच तर नाही करू शकत मी. ते मायाच्यानं होणार आहे का? कपडे धुणं होणार आहे का? भांडे तुम्हाला भांडे घासायला लावणार आहे? माया बच्चे जे कामं आहे ते मी करतो. पाणी आणू लागतो तुला. वजाचे कामं मी करू राहिलो. आता
सगळ्या ताई म्हणून राहिल्या मी माहेराला गेल्याच्या नंतर माझं शिजर होईल, तर जोपर्यंत मला होईल काम तोपर्यंत मी 1-2 महिने इथं करत, पण नंतर नाही झाल्यावर मी मग जाईन माहेराला. कारण की नंतर नाही होत, तुम्हाला पण माहिती 8व्या-9व्या महिन्याच्या नंतर नाही होत काम, तेव्हा मी जाणार आहे. मग एक कमेंट अशी बी आली की तुम्ही एक कामवाली बाई लावून घ्या. हसू नका सोनूच बाप्पा, काही आम्ही कामवाली बाई लावू नाही शकत, कारण की आम्ही तेवढे श्रीमंत नाही. आम्हीच लोकांची रोज मजुरी करणारे लोक आहे. आणि आता उगा दिवस गेले म्हणून मला हा त्रास, किंवा मी अशी म्हणते की मला हे जाणवतं ते जाणवतं. जेव्हा मला दिवस नव्हते तेव्हा मी व्यवस्थित काम करत होते, कारण आम्हीच रोजा मजुरीने काम करणार आहे. उगा आता ह्या वर्षी नाही, म्हणजे 12 महिन्यापासून, मागच्या उन्हाळ्यापासून काम नाही करत आम्ही रोजा मजुरीचं. जेव्हापासून व्हिडिओ काढायला लागलो तेव्हापासून, नाहीतर आम्ही तेच काम करायचो. काम बी लय भयानक करायची. सोनूची मम्मी सकाळीच उठायची 6 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत, म्हणजे बघा तुम्ही, सकाळी 6 पासून काम करायचे मी, डबल काम करायचे. डबल म्हणजे कसं, सकाळी उदाड्याचं करायचे. उदाड्या म्हणजे मिरच्या तोडून द्यायच्या 20 किलो 30 किलो, त्याचे वेगळे पैसे. आणि 11च्या नंतर रोजाने गेल्याच्या नंतरच तो 250 रुपये रोज, असं करत होते. काम भरपूर करायची ती, पण तेवढी कॅपॅसिटी नाही आता कोणाला कामाला लावू म्हणून. मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी इथं करन, नाही झालं त्या दिवशी मी माझ्या माहेरात चालल्या जाईल. आणि खाया प्यायची काळजी घे थोडीशी, कारण तुला काय नारळ पाणी पित नाही तू, फळं खात नाही, ते हिवाळ्याचे गोळे बांधलेले ते खात नाही. माती खावडती. तू माती खाय. आणखीन तुला खावडती तर खावडतीच म्हणणार आहे ना, मलाच खावडती का कोणाला बी खावडती विचारा देता येईल. हिला काय खावडतं माहिती का, हिला ज्यूस प्या वाटतं बाहेर, ते सगळ्याच फळाचं मिळून प्या वाटतं मिक्स ज्यूस. अरे त्याच्यात बर्फ राहतो. तुला सर्दी झाली का नाही? परवा दिवशी ज्यूस पिलं जालन्यामध्ये, सर्दी झाली का नाही? वातावरण खराब आहे त्याच्यामुळे सर्दी झाली मला. तास आहे मंडळी, हिला सांगा समजून की जवरक होतं तवरक इथंच कर. उद्या सीझर झालं तर मग काही पोट नाही कापणार, तोच कापणार आहे ना. जोपर्यंत मला होतं तोपर्यंत ताईन सांगितलेलं तर मी इथं राहणार आहे, नाही झालं त्या दिवशी मी आपल्या माहेराला जाणार आहे. आणि मला सगळे कमेंट मध्ये म्हणून राहिले की तिला मदत करा, काही होत नाही, मदत करा. मी काय नाही, मला सांगा मी काय कपडे धुका आता? का भांडे घासू? मी जेवढं माणूस करू शकतो ते काम करतो मी. काही करू नका तुम्ही माझ्याच्यावर. सगळे तिचीच बाजू घेऊन राहिले, मला चुकीत काढून राहिले. बिचारायला माझी काळजी म्हणूनच म्हणल्या त्या. मग आता मी काय करू? मी कपडे धुऊ का? तेवढी वेळ नाही येऊ देत, मी माझं करते हळूहळू. अरे आजूबाजूचे लोक काय म्हणतील, बायकोची साडी धुवू राहिला. तर असं आहे मंडळी. तर काही म्हणता म्हणून मी जोपर्यंत मला होईल तोपर्यंत राहणार आहे, नाही झालं त्या दिवशी मी जाणार. ठीक आहे, चालेल मग. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय. लाईक करा, कमेंट करा, जेवायला या. आणि जेवायला या. स्वयंपाक रेडी आहे. काय केलं पा? काय केलं दाखव. दूध आणलं. शॉर्टकट. आणि ह्या बाजरीच्या भाकरी टाकल्या पा. दूध आणि बाजरीची भाकर. तोंडी लावाल काय? ही सकाळची गोबी उरलेली आहे, तुम्हाला आवडती ती चटणी. 2-3 दिवसापासून चटणी बोरली, एवढी राहिली ती आता खाऊ खाऊ. आणि याच्यामध्ये थोडस भरीत आहे, वरण वरण आणलं, आणि याच्यात पण वरण आहे. एवढं असल्यावर हे वायाला गेल्यापेक्षा मी दूधच आणलं. बरं, चालेल मग. तर ताईंना सगळ्यांना परत एकदा धन्यवाद, त्यांनी माझी एवढी काळजी केली, मला कमेंट मध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगता. तर चला, धन्यवाद, बाय. व्हिडिओ खूप मोठा होतोय. धन्यवाद.